तर चिंचवली टीम समोर खरं तर 51 धावसंख्या ज्या डिफेंड झाल्या ती संघ सध्या तरी बॅटिंग करते, म्हणून तोच आता विचार असावा की सुरुवातीला धावा बनवू त्याच्यानंतर धावा डिफेंड करू, कारण आपली बॉलिंग आजच्या पहिल्या मॅच मध्ये तेज तर्रार राहिली आहे, चांगली राहिली आहे. त्याच्यामुळे तो निर्धार होता कॅप्टनचा, म्हणून कॅप्टनने टॉस जिंकला आणि डिसिजन बॅटिंगचा घेतला. परंतु आता सध्या तरी पहिल्या षटकामध्ये जास्त धावा नाहीयेत. पहिल्या षटकामध्ये धावा बनतात 6. सेकंड ओव्हर साठी आला आहे संकेतला शुभ संकेत द्यावं लागेल, कारण सुरुवातीला षटक खूप चांगलं राहिलं. परंतु एका बाजूला निकेश आणि दयानंदी विचार करत असेल की आपल्या बॅटमधून सुद्धा मोठे स्ट्रोक यावे. संकेत होतो तयार. डीप मध्ये 5 फिल्डर आहेत, कारण प्रोटेक्शन आता हटलेलं आहे. यावेळेला सुंदर फटका, इम्प्रूव्ह केलं, स्वतःसाठी जागा बनवली गेली. स्क्वेअर ऑफ द विकेट, बॉल चालला स्क्वेअर लेग, बॉल लाईनच्या बाहेर येतोय. संकेतच्या विरोधातला हा पहिला चौकार. काय सुंदर दृश्य होतं. जरूर आमची नजर लेट गेली. सध्या तरी डोळ्यासमोरून वंदे भारत गेली, ज्या ट्रेनला सगळ्यात फास्टेस्ट ट्रेन सध्या तरी मुंबई लोकल मध्ये आपण म्हणत असतो, पण तो जास्त लांबची सेवा नाहीये. शिर्डीपर्यंत ती वंदे भारत ट्रेन जाते. सो कधी प्रथमेश जायचं असेल शिर्डीला, वंदे भारतचा तिकीट हवा असेल तर माझ्याशी कॉन्टॅक्ट कर. माझा मित्र आहे, इझिली क्विकली ते तिकीट आपल्याला मिळतात. धावसंख्या 10. पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळायचा होता, गती जास्त होती. पडल्यानंतर अगदी ऑफस्टंपच्या जवळून चेंडू ट्रॅव्हल झाला. चौकाराचं प्रत्युत्तर चांगलं मिळालं गेलं. आणि हेच असतं क्रिकेटमध्ये की तुमच्यावरती दबाव टाकण्याचा प्रयत्न सातत्याने करत असतात समोरचे खेळाडू. असं म्हटलं जातं ना की माणूस परिस्थिती घडवतो आणि माणूसच परिस्थितीला बिघडवतो. जो माणूस बिघडलेली परिस्थिती ठेवून हारण्याची कारण शोधतो तो क्रिकेटमध्ये कधीच पुढे जात नाही. परंतु जो परिस्थितीला बिघडलेल्या परिस्थितीला ताकद समजून विजयापर्यंत वळतो ना, त्यालाच तर खरा बोलतात खेळाडू. सध्या तरी विरोधात होती परिस्थिती, ज्याने पहिल्या बॉलवरती चौकार आपल्या टीम साठी मारला, त्याच फलंदाजाला बीट केलं जात आहे. दयानंदसाठी हा बॉल अवे प्ले फ्रॉम द बॉडी, परंतु जास्त लांब ठेवला संकेतनं. टप्पा पडल्यानंतर आपल्याला पाहायला मिळाला तो म्हणजे व्हाईट बॉल. तुम्ही संकेतचा बॉडी लँग्वेज जर पाहिलं ना तर तुम्हाला असं वाटेल की महाराष्ट्र पोलीस दलात मध्ये आहेत की काय, कारण त्यांच्यासारखी रुबाबदार मिशी, हेअरस्टाईल त्यांच्याच सारखी. यावेळेला चांगला बॉल, संकेतचा शुभ संकेत, फलंदाज बाद. दयानंद बॅक टू द पॅव्हेलियन. हा पा ऍक्शन रिप्ले. जरूर कॅमेरामॅनला विनंती करेन की संकेतच्या चेहऱ्यावरती एकदा फोकस करावा कॅमेरा. जरूर आपण त्याचा बॉडी लँग्वेज चेक करूया. आणि बहुतांश तुम्ही नुकताच एक पोलीस कर्मचारी सुद्धा पाहिला व्यासपीठावरती, आणि महाराष्ट्र पोलीस दलाची ना खऱ्या अर्थाने एक वेगळीच बॉडी लँग्वेज असते, कारण त्यांचे केस कधी तुम्ही पहा वाढलेले नसतात. त्यांची मिशी पहा रुबाबदार असते, ज्याप्रमाणे त्यांची ओळख आहे. आणि बुट त्यांची स्पेशलिटी असते की जेव्हा हार्ड ग्रिपची ब्लॅक बुट ज्याच्या पायांवरती तुम्हाला पाहायला मिळतील ना, आणि चेकचा शर्ट अंगावरती दिसेल तर हमखास समजून जा की ते महाराष्ट्र पोलीस आहेत. आणि पोलिसांचा खऱ्या अर्थाने आपल्यावरती भरपूर मोठा उपकार आहे, कारण हेमंत करकरे, अशोक कामटे, विजय सालसकर, तुकाराम ओंबले, तुम्ही पाहिले की जेव्हा भाड हल्ला झाला, जेव्हा कसाब आपल्या भारतामध्ये आला, ताजमहल हॉटेलमध्ये हमला झाला, आणि तेव्हा तुकाराम ओंबळेने त्यांना जी पकड दिली ना, छाताडामध्ये किती गोळ्या बसल्या तरी त्या गोळ्यांना सहन करत त्याने कसाबला पकडलं सुद्धा. आणि त्याहून पेक्षा एक गोष्ट चांगली झाली की महाराष्ट्राला वाचवण्यासाठी तुकाराम ओंबळेने आपलं जीवन दान दिलं. मग त्याच्या मागेच आपण पाहिलं असेल की विश्वास नागरे पाटील स्वतःची रक्षाची छोटीशी बंदूक घेऊन CCTV कॅमेराच्या माध्यमातून आपण पाहिलं तर त्या जे ताजमहल हॉटेलमध्ये हल्लाकारी घुसले होते ना, त्या हल्लाकारींना त्याने पकडलं गेलं. सो महाराष्ट्र पोलीस आहेत म्हणून आपण सुखाचे दिवस अनुभवतोय. आणि आपण नेहमी म्हणत असतो ना की आज सुखाची रात्र आपली कोणामुळे जाते, ते म्हणजेच महाराष्ट्र पोलीस. सो त्यांचे करूया या स्पर्धेच्या माध्यमातून कौतुक. विकेट आली नुकतीच आणि आता क्रमांक 3 वरती गेलाय दीपेश. धावा बनल्या गेल्यात 11. षटक दुसरं सुरू. लेगस्टंपवरती बॉल होता, अपील केली गेली पंचांकडे लेग बिफोर विकेट साठी, परंतु अपील मध्ये जरूर उत्साह आहे. फलंदाजीतनं होईल बाद. दीपेश आला घरी, परतेल माघारी. लागणारा लागोपाठचा झटका, दुसरा सफलता संकेतला. नागेश ने सध्या तरी जेवण केलंय म्हणून त्यांचे हात
व्हॉल्यूम बटन वरती जात नाही, परंतु डीजे नागेशची खासियत आहे की तुम्हाला जर चांगली क्वालिटी पाहिजे असेल साऊंड सिस्टमची तर तुम्ही नागेशशी कॉन्टॅक्ट करू शकता. सध्या तरी त्यांच्या कानांवरती हेडफोन आहेत, परंतु प्रेक्षकांपर्यंत दुपार झाली आहे. नागेश तू जेवलाय, तुला जर आराम करायचा तर करू शकतो. आमचे प्रथमेश चांगले ऑपरेटर आहेत, त्यांनाही घ्या, चांगले ऑपरेटिंग ते करत असतात. परंतु चांगली संगीत वाजवा जेणेकरून आमचे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. जरूर दुपार आहे आणि असं म्हणत असतो की दुपार झाल्यानंतर थोडीशी झोप आपल्याला लागते, सो त्यांची झोप उडवा, चांगले चांगले संगीत येऊ द्या. नवीन फलंदाज गेल्या मैदानाच्या आतमध्ये सतीश, टीमची धावसंख्या 11. संकेतचा बॉल मागे चालला, विकेट हॅट्रिक आली असती परंतु मोये कॅच ड्रॉप झाली आहे. एक सिंगल ही त्या ठिकाणी कंप्लीट झाली. विकेट हॅट्रिक वरती होता, कारण पहिली विकेट आपण पाहिली तर बोल्ड झाले, जिथे बाद झाला दयानंद. दुसरी विकेट आले दीपेश, त्याच्या जागेवरती क्रमांक 3 वरती तो ही लीग बिफोर विकेटच्या स्वरूपात बाद झाला. आणि कडा होती सतीशच्या बॅट मधली, परंतु ती कडा इथनं बॅट वरती जरूर पाहिली, परंतु फिल्डरने कॅच ड्रॉप केली आहे. त्या बॉलवरती आली सिंगल. टीमची धावसंख्या 12 रन, स्कोर कार्ड 12. संकेतचा चांगला बॉल खोलवर टप्प्याचा, अगदी बॉल वेगाने टाकला गेला. वेगाने टाकला जाणारा हा बॉल आपण पाहिला तर शेवटचा होता, शेवटचा बॉल. आणि त्या शेवटच्या बॉलवरती एकही धावसंख्या नाही. फक्त या षटकामध्ये धावा खर्च झाल्या 6 महत्वाचे, 2 विकेट आले. अशा प्रकारे एंड ऑफ द सेकंड ओव्हर 2 षटकाचा खेळ संपला. 2 गडी बाद. टीमची धावसंख्या 12. बॅटिंग करतोय तो म्हणजे संघ गुरवली. सहा पूर्णांक 0-0च्या सरासरीनं सुंदर संगीत आता तुमच्यापर्यंत पोहोचतील. देवी देवतांची एकविरायचं संगीत तुम्ही सध्या तरी ऐकत होतात. नारायणगावचे सुपुत्र शिवा म्हात्रे आणि सोनाली भोईर यांच्या आवाजातून सूरबद्ध झालेले हे संगीत तुम्ही ऐकलं. असंख्य सारी अशी गायक आहेत ना, तर या विभागामध्ये राज सुतार हे भरपूर चर्चेत आहेत, कारण टिटवाळा विभागामध्ये राज सुतार यांचा ऑर्केस्ट्रा तुम्ही भरपूर वेळा ऐकला असेल. तेही चांगले चांगले संगीत बनवत असतात. आणि ही नगरी म्हटली गेली ना तर धार्मिक नगरी आहे, कारण जवळच आपण ज्या ठिकाणी येतो तिथे टिटवाळा गणपती मंदिर सुद्धा आहे. भरपूर मोठा इतिहास आहे त्याचा. प्रमोदाला षटक क्रमांक 3 मध्ये धावसंख्या पाहायला मिळतात 12. आणि स्ट्रायकिंग एन वरती तुम्हाला पाहायला मिळतोय तो म्हणजे बॅटिंग करत असताना निकेश, ज्याच्या बॅट मधून 3 धावसंख्या आतापर्यंत आल्यात. वातावरण सध्या तरी ना शांत आहे. तुम्ही हवेचा वेग पहा, हवेचा वेग नाहीये, हवा थांबली आहे. माफ करा सतीश आहे बहुत तयार. प्रमोदचा बॉल खाली राहिला पडल्यानंतर उसळी न देणारा, कारण पुढे टाकण्यात आला चेंडू. निव्या बॉल सेनामातीने सारवलेल्या विकेट वरती ना तुम्ही नेहमी निव्या बॉलचा सराव करा, कारण बेनिफिट काय मिळतो तर निव्या बॉलचा वरचा जो थर आहे ना तो शेनामातीने सारवलेल्या विकेट वरती लवकर जातो, लवकर घासला जातो. त्याच्यामुळे आपल्याला जुन्या झालेल्या बॉल वरती जर परफेक्टली ऑफ स्टन किंवा लेग स्टन करायचा आहे तो आपल्याला टर्न मिळू शकतो. त्याच्यामुळे कधी सराव करायचा असेल ना तर निव्या किंवा कॅप्टन बॉलचा वापर करा. लेन पुढे होती, समोर विकेट जरूर येईल. फलंदाज इथनं होईल बाद. पंचांचा फिंगर अप, लेग बिफोर विकेटच्या स्वरूपात दुसरा फलंदाज बाद. याच्या अगोदर सफलता मिळाली संकेतला, त्याच्यानंतर प्रमोदला गडी गमावला गेला. तिसरा 12 वरती लागणारा झटका टीम कानो. सध्या जो संगीत तुम्ही ऐकला ना आधी चर्चेत नव्हता, परंतु महाराष्ट्रामध्ये एक सोशल मीडियावरती असा ऍप आला ज्या ऍपनं भरपूर लोकांना प्रसिद्धी दिली. वेगवेगळे फिल्म स्टार, वेगवेगळे रील स्टार त्यांचे ऍक्टिंग करून आपल्याला स्वतः प्रसिद्धी कशी मिळेल या गोष्टीपर्यंत जास्त लोक गेली. खरं तर हा टिकटॉक वरती संगीत फक्त 15 सेकंदाचा जो कडवा आहे तो फेमस झाला. नंतर लोकांनी त्याला युट्यूब वरती सर्च केलं आणि तेव्हा हा संगीत आहे हा संगीत पुढे आला. अनेक सारे असे चेहरे आहेत. रानू मंडल नक्की सोशल मीडियाच्या माध्यमातून पुढे आली, त्यानंतर काचा बदामी पुढे आला. आता रील स्टार तुम्ही बघत आहात की पायल पाटील, परेश म्हात्रे
आणि क्रिकेटमधला पवन केने, ज्याला खरं तर आपण भरपूर साऱ्या संगीतांमध्ये ऐकलं. सोशल मीडिया जेवढं चांगलं आहे ना तेवढं वाईटही आहे. कारण बहुतांश असं आपण बघितलं की चांगल्या गोष्टी सोशल मीडियावरती येतात जरूर, परंतु ज्यांना बदनामी करायची असेल ना त्यांच्याकडे एक जरी क्लिप छोटीशी गेली ना तरी तो माणूस बदनाम होऊ शकतो. ऑप्शनच्या बाहेर व्हाईट बॉलचा इशारा, डायरेक्ट हिटचा प्रयत्न केलाय कारण खेळाडू पुढे आलेले खेळण्यासाठी. याच्या अगोदरचा चांगला चेंडू, त्याच्या नंतरचा हा बॉल वाईट. आणि सध्या तरी आपण पाहिलं तर धावफलक आता 13 या आकड्यावरती. ज्या धावसंख्या थांबल्यात ना त्या धावसंख्या वाढण्यासाठी आता मोठ्या फटक्यांचीच गरज आहे. ऑन पेपर धावा कमी त्या वाढवाव्या लागतील. यावेळेला ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, इथे मिस केली लाईन. पडल्यानंतर बॉडीवरती आला चेंडू, डोक्यावरती रेड कॅप, स्वतःवरती नाराज होत आहेत. त्यालाही माहिती आहे की सध्या तरी 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावा नाहीयेत. याच क्रीडांगणावरती सराव करण्याचा आपल्याला अनुभव आहे. म्हणजेच या क्रीडांगणाच्या गुप्त वाटा ह्या आपल्याला माहिती आहेत, परंतु प्रॉपरली ज्या गुप्त वाटा आहेत ना त्या गुप्त वाटा आता या ठिकाणी बंद गेल्यात. त्या म्हणजे जरीमरी फलेगावनं. सध्या तरी धावफलक आपल्याला पाहायला मिळते 14. 2 षटकामध्ये होत्या धावा 12. या षटकामध्ये फक्त 2 आल्यात. 4 चेंडू फेकून झाल्यात. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे जिथे आपल्याला पाहायला मिळतो प्रमोद बॅटिंग ही चांगली केली होती पहिल्या मॅच मध्ये. त्याची बॅटिंग ही उल्लेखनीय राहिली आणि आय थिंक सो त्यालाच मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार गेला होता. पुढे आले पावलांचा वापर, बॉल शॉर्ट थर्डमॅनला डायरेक्ट हिटचा प्रयत्न, अगदी वाईट थ्रो आला. एका बाजूला प्रमोदी प्रयत्न करत होता की आपण डायरेक्ट हिट करावं की काय, परंतु डायरेक्ट हिट केला नाही. बॅकअपला फिल्डर नव्हता, त्या अनुमानाने तो डायरेक्ट हिट झाला नाही. नाहीतर जो तुम्हाला प्रेक्षक कक्ष दिसतो ना तिथे कदाचित बॉल गेला असता, परंतु तिथे बाउंड्री लाईन आहे त्याच्यामुळे नेमला नाही. या बॉलला हिट केले नाही. टीमची धावसंख्या 15. तिसऱ्या षटकातला शेवटचा बॉल टाकण्यासाठी तयार होते प्रमोद. मॅच तुम्ही बघत आहात. टीम कानोबा गुरवली त्यांच्या विरोधात जरीमरी कानोबा. नेक्स्ट मॅच असेल टीम रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न झाला अनसक्सेसफुल. जरूर अनसक्सेसफुल तोही प्रयत्न, आणि इथनं पोहोचण्याचा प्रयत्नही अनसक्सेसफुल झाला. अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 4 गडी बाद धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते फक्त आणि फक्त 15. फक्त राहिलं हे 3 धावसंख्येचं षटक. थोडासा वेळ आपल्याकडे असेल तोपर्यंत जाऊया डीजे कडे, ऐकूया एक सुंदर संगीत. चलो शिर्डी कांबा आणि त्यांच्या विरोधात टीम कानिफनाथ गोडसे. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी तुम्हाला रिपोर्टिंग करायचे. 3 षटक संपलेत. 3 षटकांमध्ये फक्त 15 धावा. देत ओव्हर मध्ये आता कोण बॅटिंग करेल याच्यावरती नजरा लागल्यात. खेळाडू कक्षामध्ये ना सध्या तरी तणावाचं वातावरण असेल, कारण 3 ओव्हर मध्ये जास्त धावा झाल्याच नाही. 18 बॉल फेकल्यात आतापर्यंत 15. चला फिल्डिंग लावून घ्या. फिल्डिंग करा टीम, फिल्डिंग लावून घ्यायचे. वेळ तुम्हाला वाचवायची. सो विनंती करूयात की आजचा शेड्यूल जो आहे लवकरात लवकर संपला तर आमचे लाडके आयोजक घरी जाऊन थोडासा आराम करू शकतील. कारण आयोजन करणं हे सोपं काम नसतं. प्रत्येक गोष्टी नीटनेटक्या आहेत की नाही त्या सगळ्या पाहाव्या लागतात. त्याच्यामुळे त्यांनाही थोडासा आराम मिळेल. त्यासाठी आपण बी फास्ट. चला घाई करायची. 4थ्या षटकासाठी आलाय जयेश. प्रमोदचं षटक चांगलं राहिलं. फक्त 3 धावेचं ते षटक होतं. फुल टॉस बॉल होता. ऑनसाइडला कुठेही खेळू शकले असते, परंतु बॉल जर आपण पाहिला तर इशारा आमच्यापर्यंत येत असताना बीमर साठी रिव्ह्यू घेतला गेला. व्हाईट बॉल तर आहे, परंतु बीमर साठी येस हात ज्याप्रमाणे खोळले असं वाटलं की व्हाईट बॉल आहे की काय. सो बीमर साठी आपण चेक करूयात. रिव्ह्यू जो घेतला गेलाय आपण चेक करू. 10 क्रिकची वाहिनी आहे आणि नेहमी तुम्ही जर पाहिलं असेल ना तर 10 क्रिकचं टेलिकास्ट असतं ना अगदी नीटनेटकं असतं. त्यांची क्लिअरिटी, त्यांची कॅमेरा वर्किंग, त्यांचे अपडेटिंग आणि धडाकेबाज चषकामध्ये सुद्धा अनेक वर्ष या 10 क्रिकलाच तुम्ही पाहिलं. सो इट्स फेअर डिलिव्हरी. सो लीगल बॉल आहे. रिव्ह्यू अनसक्सेसफुल.
फेअर डिलिव्हरी आहे असं आपण चेक केलं आणि या ठिकाणी डिसिजन दिला गेला. म्हणजेच पहिलाच बॉल टाकला गेलाय डॉट तो म्हणजे जयेशने आणि अजून आता दबाव पडलाय. दबावातनं निघावं लागेल कारण जास्तच दबाव आहे. एका मॅच मध्ये तुम्ही पाहिलं 37चं टार्गेट सुद्धा वाचवलं गेलं. ती टीम आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच सध्या तरी खेळत असताना. यावेळेला बॉल चांगला होता. बॉल मागेच राहिला. थोडेसे बॅट्समन पुढे आले धाव बनवण्याच्या अनुषंगाने परंतु त्या ठिकाणी बॅकअप नव्हतं. संकेत होता विकेट किपरच्या भूमिकेमध्ये. संकेत थोडासा थांबला. माहिती बॅकअप नसल्या कारणाने जर धावा एक्स्ट्राच्या स्वरूपात आल्या तर कदाचित आजच्या दिवसामध्ये 37चा बचाव सुद्धा झालाय. तर या धावसंख्या वाचवल्या सुद्धा जाऊ शकतात कारण घरचं मैदान आहे टीम कान्होबा गुरवलीचं त्याच्यामुळे काही होऊ शकतं. खुलवट टप्प्याचा बॉल अगदी प्रेझेन्स ऑफ माइंडने बॉल टाकला गेला. अलोंग द कार्पेट चेंडू चाललाय. स्वतःच्या फॉलो थ्रूला त्याने सोडलं गेलं. संकेतचं कलेक्शन चांगलं झालं नाही त्या अनुमानाने या बॉलवरती मिळतात धावा 2. दोन्ही टीम आता पोहोचते 17 आकड्यावरती. 17 जुलै 1947 जेव्हा आपला भारत देश स्वतंत्रही झाला नव्हता. तुम्ही युट्यूब वरती जा आणि चेक करा. रामदास बोट हे नाव टाका. 17 जुलै 1947 रोजी ना काय घडलं होतं ते तुम्हाला स्पष्ट गाण्याच्या माध्यमातून पाहायला मिळेल. तब्बल 253 प्रवासी रामदास बोट जेव्हा रिव्हर्स वरून भाऊच्या धक्क्यावरून रिव्हर्सला जायला निघाली होती तेव्हा काशा खडकाला जाऊन ती बॉट आदळली आणि तो अशुभ आकडा सध्या तरी टोटल मध्ये. यावेळेला ऑन साइडला खेळायचा होता. नो लुक शॉट नक्कीच खेळायचा होता परंतु बॉल पडल्यानंतर लेग स्टंपचा ॲक्युरेटली कदाचित वरून गेला असावा. त्याचमुळे अंपायरचा कोणत्याही प्रकारचा इशारा नाहीये. टीमची धावसंख्या 17. समीकरण आता सध्या तरी सोपं होत चाललंय. टीम एका बाजूला जरीमरी फळेगावच्या बाजूने कारण जी बॅटिंग व्हायला हवी होती ना टीम कान्होबा गुरवलीची ती बॅटिंग ना टॉप ऑर्डरला झालीच नाही. जरूर त्यांचे अजून खेळाडू पाहिले ना तर 6व्या क्रमांकावरती रतन गेलाय. अजून राखीव खेळाडू तरी धावा जास्त नाहीयेत. यावेळेला चांगला बॉल पडल्यानंतर आतमध्ये आला. अचंबित करणारा चकित झाला त्या ठिकाणी बॅट्समन. एक सिंगल बनवण्याचा प्रयत्न परंतु संकेत आले. बॉल घेऊन विकेटचं पतन. लागणारा झटका मैदानाच्या आतमध्ये 5वा तो म्हणजे धावसंख्या 17 असताना बनलाय खतरा आता टीम कान्होबा गुरवली टीमवर. आपण चर्चा करत होतो की 17 आकडा तुम्हालाही माहित असेल की हिंदवीर सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं निधन 17 तारखेला झालं. महाराष्ट्राचा खरं तर तो काळा दिवस होता आणि कोण विसरेल त्या व्यक्तीला. महाराष्ट्रामध्ये स्पेशली मुंबईमध्ये जी पार्टी बॉम्बे होती तिचा मुंबई करणारा हिंदवी सम्राट बाळासाहेब ठाकरे पहिलं भाषण त्यांचं काल्यापिल्या टॅक्सीवरती राहिलं आणि तेव्हापासून मुंबईमध्ये मराठी माणसाचं अस्तित्व टिकवण्यासाठी 1966 रोजी स्थापन झालेली शिवसेना आणि त्या शिवसेनेचा एक खंबीर असा नेता होऊन गेला ज्याने मराठी माणसाला मुंबईमध्ये टिकण्याची शक्ती दिली. तो अशुभ आकडा सध्या तरी टीमच्या टोटल मध्ये. शेवटचा बॉल होता. हाई बॉल टर्न सुंदर स्विंग तुम्हाला पाहायला मिळाला. याही बॉलवरती एकही धावसंख्या नाहीये म्हणजे फक्त 1 विकेट आणि 2 धावसंख्येचं षटक राहिलं सुंदर. ज्या प्रकारे संकेतने षटक केलं तशाच प्रकारे जयेशचे षटक अशा प्रकारे फर्स्ट इनिंग या ठिकाणी संपन्न होती आणि फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना धावा बनले गेल्या 17 आणि अवघ्या 18 धावा या मॅच मध्ये बनवायच्या त्या म्हणजे जरीमरी फळेगावला. दरम्यान आपण विनंती करूया चलो शिर्डी कांबा आणि कानिफनाथ गोडसे या दोन्ही टीमच्या कॅप्टनला टॉस साठी. चलो शिर्डी कांबा आणि कानिफनाथ गोडसे दोन्ही टीमचे कॅप्टन. सन्माननीय संतोष दळवी साहेबांच्या शुभ हस्ते आपण करूयात नाणेफेकीचा कौल. दुसऱ्या फेरीतील दुसरी मॅच. साहेब नुकतेच व्यासपीठावरती उपस्थित होते परंतु त्यांचं प्रेम टॉस बॉक्स मध्ये आपण या ठिकाणी पाहत आहोत. एका बाजूला चलो शिर्डी कांबा टीमचे कॅप्टन ला आपण बघत आहोत. दुसऱ्या बाजूला टीम गोडसेचे कॅप्टन ज्यांना मॅन ऑफ द मॅच मिळाली राजू ज्यांच्या बॅट मधून 60 पेक्षा जास्त धावसंख्या पाहिला. नाण्याच्या दोन्ही बाजू दाखवलेल्या आहेत आमच्या मान्यवरांनी. विनंती करेन कॉइन स्पिन करा.
गुरवली स्पोर्ट्स कॉल होता, परंतु कॉल लागला आता राजू अर्थात टीम गोडसेच्या कॅप्टनच्या बाजूने डिसिजन फिल्डिंग येस फिल्डिंगचा डिसिजन घेतलाय. सो दोन्ही टीमला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस बॉक्स मधून न्यूज आम्ही पोहोचवतोय की गोडसे टीमचा कॅप्टनने टॉस जिंकलाय, अर्थात राजूनं डिसिजन घेतला गेला फिल्डिंगचा आणि नेक्स्ट मॅच मध्ये बॅटिंग करत असताना चलो शिर्डी खांबा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. छोटंसं लक्ष 18 धावसंख्येचं लक्ष, परंतु त्या लक्ष्याला मोठा करायचं असेल तर 4 ओव्हरमध्ये धावसंख्या डिफेंड अगदी चांगल्या षटकामध्ये कराव्या लागतील. या धावसंख्या डिफेंड होतील की धावसंख्या बनल्या जातील याचं प्रात्यक्षिक धावतं वर्णन ऐकाल आमच्या जवळचे परम मित्र नेतिवली गावचा आवाज तुम्ही ऐकाल प्रथमेश ठाकूर याच्या शुभवाणीतून. धन्यवाद. चला हरकत नाही. सामन्याच्या दिशेने आपण वळतोय आणि जेव्हा जेव्हा आमच्या समवेत म्हात्रे किंवा विशाल पाटील, निखिल टोंबरे, करण काळन हे सर्व चेहरे जेव्हा असतात तेव्हा मात्र कॉमेंट्री बॉक्समध्ये खेळ मिळेल वातावरण. टनक्रिक लाईव्ह मध्ये आपण विचार केला सातत्याने संदीप गाळ असतील किंवा अभि असतील, हे सगळे जेव्हा आमच्या समवेत कॉमेंट्री बॉक्समध्ये एक वेगळंच वातावरण इथे निर्माण होत असताना आम्ही पाहत असतो. सध्याच्या घडीला चला आपण जाऊया माच्या दिशेनं. केवळ 17 धावा बनल्या गेल्या पूर्वार्धामध्ये 18 धावांचं एक मापक लक्ष उभं केलंय. बॉलिंग अटॅक पाहता काय गुरवली संघ या मॅच मध्ये काया पलट करेल की ते मात्र सामना जिंकून जाईल टीम फळेगाव. सरी मेरी क्रिकेट संघ फळेगाव बॅकफुटला कट केलाय. फटका पहिलाच दमदार आपण पाहतोय, बहारदार फटका बॅकवर्ड पॉइंटच्या बाहेर चेंडूला पाठवलंय सीमा पार, चौकार. आला नाही, कदाचित झाला असता तर पुन्हा एकदा बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये चांगल्या धावसंख्या तिथे मिळाल्या असत्या. आणि सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं तर 5 धावा धावपटलावरती, एक चौकार, एक सिंगल आणि स्ट्रायकिंग इन वरती भावेश. पुढचा बॉल फुल टॉस लॉफ करायचा होता मिस टायमिंग या बॉल हवे मध्ये, फिल्डर डाऊन दी बॉल अँड वेल जज कॅच. अचूक झेल टिपला गेलाय आणि अवघ्या 5 या आकड्यावरती फलंदाज जर आपण पाहिलं तर सलामीचा भावेश मैदानाच्या बाहेर.
ऑन साइडला खेळलाय, फटका चांगला आहे मिड विकेटच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक तिथे आहेत आणि धावसंख्या मात्र संकेत केली जाईल ती सिंगल. 1 आणि 1 ने धावफलक पुढे सरकत असताना आपण पाहतो 6 धावा धावपटलावरती. समोर येऊन पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, सॉफ्ट डिसमिसल, मिड ऑफला झेल टिपला गेलाय आणि विकेटचं पतन होत असताना आपण पाहतोय बॅक टू बॅक या षटकामध्ये लागणारा हा दुसरा षटका. फलंदाज प्रमोद बॅक टू दी जनक इथे आउट होतो. आपण पाहतोय धावपटलावरती शेवटचा एक चेंडू शिल्लक असेल. 6 धावा धावपटलावरती आपण पाहतोय. लक्ष 18चं 6 झालं, 2 गडी बाद. शेवटचा बॉल लॉफ करण्याचा प्रयत्न काय करतायत फलंदाज आणि सातत्यानं विकेट गमावले जात आहेत. ओव्हर हॅट्रिक इथे पूर्ण केली गेली आहे. एका षटकामध्ये 3 विकेट कॅरी करत असताना अवघ्या 6 धावांचं इकॉनॉमिक षटक पहिलं संपन्न. 6 धावा धावपटलावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये बॅटिंग करते टीम जरीमरी फळेगाव. दरम्यान जर आपण पाहिलं तर विकेटचं पतन जरूर झालं आणि त्या अनुषंगाने आपण पाहिलं तर सातत्यानं जे गमावलेलं विकेट होतं कुठेतरी बॅकफुटला आणण्याचं कारण होतील का जरीमरी फळेगावला, की हा सामना पुढे जिंकून जाईल टीम गुरवली. बरेचसे प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तरं मात्र आता कशा प्रकारे मिळतील हा देखील इथे प्रश्न. कारण आधी विचार केला तर गेल्या मॅच मध्ये होतं नव्हतं करून दाखवलं तर 50 धावा उद्या रोखल्या होत्या टीम गोरवलीनं. 18 रोखतील का टीम फळेगाव मात्र या मॅच मध्ये मारेल बाजी. बरेचसे प्रश्न आहेत पण बॉलिंग ट्रॅक वरती सध्याच्या घडीला ना बॉलिंग ट्रॅक वरती रोशन आला. ज्या बॉलरनं पहिल्या मॅच मध्ये विजयाचं स्वप्न दाखवलं पूर्ण देखील केलं त्या रोशनच्या खात्यामध्ये पहिल्याच बॉल वरती पहिली विकेट. वॉट अ बॉलिंग, जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते फ्युचर ब्राईट या खेळाडूचं. कारण यापूर्वीच्या मॅच मध्ये टीमला रिक्वायरमेंट होती तेव्हा विकेट मिळवून दिल्या, इकॉनॉमिकल बॉलिंग केली आणि या चरणावरती देखील या मॅचचं आपण पाहतोय विकेटचं पतन करतोय. फलंदाज होतोय बाद. एका बाजूला आपण पाहतो दोन्ही संघ बॉलिंग लाईन अटॅक खूप चांगला आहे. कारण 51 डिफेंड केल्या होत्या त्या गुरवलीने आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर फळेगावनं अवघ्या 37 डिफेंड केल्या होत्या 5 षटकांच्या मॅच मध्ये. सो बॉलिंग अटॅक तर खूप चांगला आहे. सो बॅटिंग लाईनअप आता पाहायचं आहे, ती इम्पॉर्टंट ठरणार आहे. सध्या रोशन आहे बॉलिंग ट्रॅकवर. व्हेरी गुड बॉलिंग, एक्सलेंट बॉलिंग. एखाद्या दिवशी एखाद्या गोलंदाजाला जर लय मिळाली ना तर त्या दिवसाला त्या गोलंदाजाला रोखणं कठीण असतं. भागेश मात्र अगदी विचार केला स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकाचा अंतिम सामना पाहिला. कमलेश पाटील सारखा फलंदाज स्ट्राईकवर असताना
5 चेंडू डॉट फेस केले गेले त्याच्या माध्यमातून. बॉलिंग ट्रॅक वरती उद्देशला आपण पाहिलं होतं त्यावेळेस. आणि काही घडू शकतं, क्रिकेटचा खेळ आहे आणि त्या खेळामध्ये कधी भाकीत करणं खूप कठीण आहे. प्रेडिक्शन खूप जास्त कठीण असतात आणि त्या अनुषंगाने आपण पाहिलं तर या मॅच मध्ये देखील काय कळेल. लक्ष अवघ्या 18 धावांचं आहे आणि धावपटलावरती जर आपण पाहिलं तर सध्याच्या घडीला धावसंख्या लागतात त्या अवघ्या 8, म्हणजे 10 आता करायच्यात आणि चेंडूचा खेळ शिल्लक जर इथं पाहिला तर 15. आणि नक्कीच या वर्षामध्ये जी सुरुवात झाली कॅरेबियन टीम साठी, अर्थातच यावेळेस देखील ही चर्चा आपण करूया बॉल नंतर, पण फटका तर फर्स्टला गेलाय आणि जेल इथे टिपला गेला. वेस्ट बीमर साठी मागणी आय थिंक करतात. येस, बॅटिंग टीमने चॅलेंज केलाय. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू असणार आहे वेस्ट बीमर साठी. त्या दरम्यान आपण चर्चा करत होतो की कॅरेबियन संघासाठी भरपूर आनंदाची बातमी राहिली. कॅरेबियन म्हटलं की वेस्ट इंडिज टीम, या पूर्वीच्या काळामध्ये आपण पाहिलं तर वेस्ट इंडिज संघाचा एक वेगळा बोलबाला इंटरनॅशनल क्रिकेट वरती होता, पण त्यानंतर जर आपण पाहिलं तर कुठेतरी कारम पोलार्ड, क्रिस गेल, डेव्हिन ब्राव, आंद्रे रसल हे सगळे संघाच्या जेव्हा बाहेर झाले त्यानंतर मात्र फेअर डिलिव्हरी आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी, विकेटचं पतन आहे. त्यानंतर जर आपण पाहिलं तर कॅरेबियन संघ कुठेतरी मागे होता, पण जोसेफनं ज्या प्रकारे मात्र कमबॅक केला 30 वर्षानंतर गाभावरती, म्हणजे ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन ऑस्ट्रेलियाच्या मैदानावरती, आणि तिथे मात्र ऑस्ट्रेलियन संघाला 30 वर्षानंतर वेस्ट इंडिज टीमने परास्त केलं आणि भरपूर आनंदाची बातमी होती सर्वांसाठी. खरं तर बागेश सर विचार केला 3-4 महिन्यापूर्वी जोसेफ खऱ्या अर्थानं एक सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करत होता, पण नेटमध्ये त्यांच्या कोचने त्याला पाहिलं आणि तिथे त्याला संधी मिळाली आणि संधीचं सोनं कसं करावं हे त्याने दाखवून दिलं होतं. आणि 7 विकेट त्याने एका इनिंग मध्ये कॅरी केले होते. अल्जारी जोसेफच्या नावावरती देखील 2 विकेट पाहिले आणि तिथून तर कॅरेबियन टीमने जिंकला, म्हणजे वेस्ट इंडिजने जिंकला. आणि ज्या प्रकारे आपण पाहिलं रिषभ पंत शेवटच्या चरणापर्यंत लढत होता, तसाच संघर्ष जखमी होऊन देखील, म्हणजे टोवरती तो बॅटिंगला आला होता, त्या टोवर बॉल लागला होता, बॉलिंग त्याने केली आणि 7 विकेट मिळून त्याने आपल्या वेस्ट इंडिज संघाला जिंकून दिलं. हाफ ट्रॅकर होता, व्हाईट बॉल, इंजर्ड होऊन जसा मैदानाच्या आतमध्ये आला, पहिला स्पेल हाताळण्याचा प्रयत्न त्याने केला आणि पहिल्या बॉलवरती विकेट मिळवली. ही देखील महत्वाची गोष्ट राहिली. तसा काही कमबॅक करावं लागेल इथनं टीम गुरवलीला देखील या मॅच मध्ये. यावेळेस डॉट बॉल आलाय. काय बॉलिंग करतोय रोशन, आणि ज्या प्रकारे उदाहरण दिलं गेलं ना जोसेफचं, त्याच प्रकारची बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. कारण खऱ्या अर्थानं रोशननं पहिल्या मॅच मध्ये इम्प्रेस केलं, मॅन ऑफ द मॅचचा दावेदार राहिला आणि या मॅच मध्ये देखील तशीच चांगली गोलंदाजी त्याची आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत तर विचार केला तर इकॉनॉमिकल ठरलाय. आडवा बॅट ऑन साइडला, स्क्वेअर लेगला फिल्डर हिट्स बीम, वेस्ट आहे, नो बॉल. या चरणावरती हा नो बॉल आपण पाहतो. धावसंख्या आपण पाहिलं तर 9 धावा असतील आणि या 3 धावा म्हणजे 12, 9 + 2 12 धावा आपण पाहतोय. 9 + 1 आहे. चला स्कोरबोर्ड मध्ये थोडे चेंजेस आहेत, आपण पाहतोय 11 धावा असतील, हरकत नाही. 18 धावांचं लक्ष्य 11 झालेले आहेत. नो बॉल आहे, फ्री हिटचा चेंडू असणार आहे. फ्री हिट बॉल, फ्री हिटचा बॉल पुन्हा एकदा उंच आकाशामध्ये खेळला गेलेला फटका आपण पाहतो. कॅच तर घेतली आहे, पण रोशन थोडेसे नाराज आहेत. एकदा विद्या अंकित करण्यात आली आहे आणि या एकेरी धावेनं धावफलक पुढे सरकत असताना आपण पाहतोय 12 धावा ऍट एंड ऑफ द सेकंड ओव्हर. 12 रन्स ऑन द बोर्ड, 6 रन्स स्टील रिक्वायर्ड इन 12 डिलिव्हरीज. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 6 धावा करायचा आहे.
बॉलिंग ट्रॅक वरती सध्या आपण पाहिलं तर दीपेशला पाहतोय षटक दुसरं रोशनचं इकॉनॉमिकल राहिलं त्यापूर्वी सिद्धेशनं दावा खर्च केला 6 सो पहिल्या 12 बॉल मध्ये 12 ला ऑन साइडला वळवला गेला फटका तर चांगला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर तिथे तैनात आहे एकच धाव मिळेल सिंगलने धावफलक पुढे सरकेल 13 धावा धावपटलावरती 5 आता करायचे चेंडू 11 शिल्लकात 11 चेंडू 5 धावांचं समीकरण आपण पाहतोय जरी मरी पोळेगाव संघाला सामना जिंकायचा असेल तर आता थांबावं लागेल एखाद्या फलंदाजाला थांबून या 5 धावा कराव्या लागतील कारण आतापर्यंत पाहिलं 12 धावा करण्या म्हणजे 13 धावा करण्यासाठी 5 विकेट इथनं गमावलेल्या आहेत सो बॅटिंग लाईनअप आपण पाहिलं टॉप ऑर्डर पूर्णतः ढासळलाय सो मिडल ऑर्डर म्हणजे मधल्या फळीच्या फलंदाजांवरती जबाबदारी मोठी असणार आहे बॉल अवे मध्ये पुन्हा एकदा कॅच होईल का पाहायचं कदाचित 6वी विकेट पण इथे कॅच ड्रॉप केली आहे गरज आहे का या फटक्यांची हा देखील प्रश्न आहे म्हणजे 18 धावांचं लक्ष्य 24 चेंडू तुम्ही सिंगल डबल जरी खेळलात तरी 18 चेंडू मध्ये तुम्ही मॅच जिंकाल पण 5 विकेट गमावल्यात आणि तरी देखील प्रत्येकाला मोठा फटका खेळायचा म्हणजे थोडी कमालीचीच गोष्ट आहे ऋषी वैद्यने वक्तव्य केलं होतं डोंबिवली प्रीमियर लीग मध्ये की आजच्या तारखेचं क्रिकेट खूप वेगळंच आहे म्हणजे जो षटकार मारेल तो सगळ्यात मोठा फलंदाज मानला जातो पण असं नाहीये सिंगल डबलला तुम्ही प्राधान्य द्यायला हवं चौकार देखील टेक्निकल शॉट तुम्हाला खेळायला हवेत वाकळण संघाचा विचार केला एका बाजूने केतन मात्रे जर मोठी फलंदाजी करत असेल तर दुसऱ्या बाजूला तुम्ही पहा कधी पण की जित बोईर थोडे कलात्मक फटके खेळतो किंवा सिंगल डबलला प्राधान्य देतो त्याच दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर वडवली सारख्या संघामध्ये बघू शकाल तुम्ही ऋतिक पाटील जर अग्रेसिव्ह खेळत असला तर कमलेश पाटील स्लो खेळेल कमलेश पाटील अग्रेसिव्ह असेल तर ऋतिक पाटील थोडा स्लो या सगळ्या टेक्निकल गोष्टी असतात या सगळ्या तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे कॅल्क्युलेशन याला म्हटलं तर कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट ऑन साइडला लॉप करायचा होता इट्स अ वाईट बॉल अवांतर धाव आणि ही अवांतर धाव बरीच मदत देईल आणि जो गेला डॉट बॉल होतो जणू काय भरून काढला गेला आणि अवांतर धावाने धावफलक पुढे 15वर 3 आता करायच्या विजयासाठी 9 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 3 धावांची गरज सेंट्रल रेल्वे भारतीय मध्य रेल्वे सर्वात व्यस्त शेड्यूल आपण ज्यांचं पाहत असतो लॉफ करायचा होता पुन्हा तोच प्रयत्न सुरू आहे अजूनही या षटकातला विचार केला तर 2 चेंडू शिल्लक असतील पुढचा बॉल जो फुल टॉस पद्धतीचा बॉल होता ऑन साइडला वळवला गेला डीप मध्ये मिड विकेटला फिल्डर तिथे धावसंख्या फक्त 1 सिंगलने धावफलक पुढे आपण पाहतोय 16 या आकड्यावरती 2 धावा अद्यापही करायच्यात विजयासाठी कदाचित हे जर लक्ष 25 28 30 पर्यंत जर असतं ना तर कदाचित विचार करावा लागला असता एक धाव तर कंप्लीट केली आहे सेकंडचा कॉल हो मिळणार नाहीये धावसंख्या आता समांतर आहे स्कोर इज इक्वल नाव 17 धावा धावपटलावरती षटक संपन्न 3 आणि धावसंख्या आता करायची फक्त 1 शेवटची आणि विजयासाठी 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे 6 चेंडू आणि विजयासाठी आता अवघ्या एका धावेची गरज आहे तीन षटकाचा खेळ संपन्न झाला आणि तिन्ही षटकांमध्ये का गोलंदाजी झाली पहिल्या ओव्हरमध्ये 6 आल्या सेकंड ओव्हरमध्ये देखील 6 आल्या आणि या षटकामध्ये अवघ्या 5 धावांचं इकॉनॉमिक षटक आपण पाहिलं म्हणजे गोलंदाजी अटॅक पाहता दोन्ही संघांचा एका संघानं 5 ओव्हरमध्ये 51 डिफेंड केल्यात आणि एका संघानं 37 डिफेंड केल्यात त्यामुळे बॉलिंग अटॅक दोन्ही टीमचा खूप जबरदस्त आपण पाहिला मला तयार 6 चेंडू आणि आता फक्त एका धावेची गरज आहे 6 चेंडू एकदा स्वर्गीय जगन्नाथ शेठ स्मृती चषक 2023 मध्ये डिफेंड केली गेली होती
6 चेंडू 1 ची करत असताना इथे काय घडलं, एक धाव घ्यायचे का आणि धाव संख्या पूर्ण केली गेली 1 आणि अशा प्रकारे हा सामना इथे जिंकलाय तो जरीमरी क्रिकेट संघ फळेगावनं. अभिनंदन, वेल प्लेड बॉयज टीम फळेगाव.